श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आहे अधिक मासातील पहिली पौर्णिमा, म्हणजे अधिक मासातली पौर्णिमा, म्हणून या पौर्णिमेला खूप जास्त महत्त्व आहे. आता अधिक मास म्हणजे काय आणि पुरुषोत्तम मास याला नाव का पडलं हे मी अगोदर एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तरीसुद्धा अजून एकदा सांगते, अधिक मास म्हणजे 3 वर्षानंतर जास्तीचा एक महिना येतो, त्याला अधिक मास असं म्हटलं जातं. आणि या महिन्याला कोणीही आपलं महत्त्व प्राप्त होत नव्हतं किंवा कोणतंही महत्त्व नव्हतं, म्हणून श्री भगवान विष्णूंनी याला आपलं नाव दिलं, म्हणून त्याला पुरुषोत्तम मास म्हटलं जातं. आणि या महिन्यामध्ये जर तुम्ही भगवान विष्णूंची मनापासून सेवा केली तर तुम्हाला तुमच्या मागच्या कर्मातून सुद्धा मुक्ती मिळेल. त्यासोबतच तुम्हाला तुमच्या आर्थिक प्रगतीमध्ये सुद्धा ह्याचा लाभ होईल. म्हणूनच भगवान विष्णूंचं नामस्मरण ह्या महिन्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि विशेषतः जर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा उपाय केलात, हे जे छोटे छोटे उपाय मी सांगते व्हिडिओमध्ये, ते जर तुम्ही केलेत तर तुम्हाला नक्कीच त्याचा लाभ होईल. कारण आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ मिळतच असतं, परंतु जर आपण ह्या छोटे छोटे असे उपाय केले तर आपल्याला आत्मिक शांती मिळते. आणि त्यासोबतच जे काही आपले कर्म असतात ते लवकरात लवकर ते पूर्ण होतात आणि त्याच्यातून आपली मुक्तता होते. तर या अधिक मासामध्ये आपल्याला आपण जेवढं दानधर्म, जेवढं जप तप करू, जेवढं पुण्य करू, पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करू, तेवढं आपल्याला त्याचा लाभ होईल. आता पौर्णिमा कधी आहे तर आजच्या दिवशी पौर्णिमा आहे, म्हणजे 30 तारखेला पौर्णिमा चालू होते. सकाळी 11 वाजल्यापासून चालू झालेले आहे आणि उद्या संपणार आहे. परंतु म्हणजे 30 तारखेची पौर्णिमा म्हणजे आज संध्याकाळीच आपल्याला हे जे मी आजच्या व्हिडिओमध्ये उपाय सांगणार आहे ते उपाय आपल्याला आजच्या संध्याकाळी करायचे आहेत. आणि जर आपल्याला जपतप करायचं आहे तर अजून आपण उद्याच्या दिवशी म्हणजे 31 तारखेला सुद्धा हे करू शकतो. ज्या दिवशी पौर्णिमा चालू होते त्या दिवशीची रात्र ही पौर्णिमेची रात्र असं मानलं जातं. आता सुरुवात करूया आपल्या उपायांना. तर पहिल्या उपायामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जर तुमच्या घरामध्ये खूप पैशाची अडचण आहे किंवा तुमच्यावरती खूप कर्ज आहे किंवा संतान प्राप्ती होत नाही आहे, म्हणजे तुमची हेल्थ चांगली आहे, तुमचे आरोग्य चांगलं आहे, तरीसुद्धा मूल होण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे. त्यासोबतच जर तुमची मुलं मोठी आहेत किंवा छोटी आहेत परंतु ती ऐकत नाहीत, खूप हट्टीपणा करतात, किंवा अजून घरामध्ये खूप तक्रारी आहेत किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही आहे, कर्ज खूप झालेलं आहे, तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये हा उपाय तुम्हाला मदत करणार आहे. हा उपाय खूप गुणकारी आहे, तर हा उपाय नक्की करा. त्याच्यासाठी लागणार आहेत आपल्याला फळं, म्हणजे जर कोणतंही फळ, जे सीजनल फळ आहे, केळे घ्या, सफरचंद घ्या, कोणतंही फळ घ्या तुम्ही. कोणतीही फळं जास्त प्रमाणामध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा कमी प्रमाणामध्ये मिक्स फळंसुद्धा तुम्ही घेऊ शकता. जर तुमच्या घरामध्ये अगोदरच अवेलेबल आहेत, फळं आणून ठेवलेले आहेत, तर तुम्ही मिक्स फळंसुद्धा घेऊ शकता. आणि त्या फळांवरती काडीनं किंवा टाचणीने आपल्याला ओम असं लिहायचं आहे. आता जर फळ तुम्ही साल काढून जर फळ ते खाणार आहात तर टाचणीने करू शकता किंवा पेनाने सुद्धा करू शकता, परंतु जास्तीत जास्त टाचणीने किंवा काडीने करण्याचा प्रयत्न केला. कारण तुम्हाला ते फळ साल न काढता आपण ॲपल खातो, तर ॲपलवरती तुम्ही पेनाने किंवा मार्करने करू शकत नाही, कारण ते पुन्हा धुवावं लागेल. म्हणून आपल्याला टाचणी किंवा एखाद्या काडीचा उपयोग करायचा आहे. आता हे ओम लिहिल्यानंतर ते फळ हातात घ्यायचं आहे. प्रत्येक फळ तुम्ही हातात घेऊ शकता किंवा ते जे तुम्ही ताट वापरणार आहे ते ताट, सगळं पूर्ण ताट हातामध्ये पकडून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जेवढ्यात वेळ तुम्हाला जमेल, जेवढा वेळ तुम्हाला वाटते, 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, जेवढा वेळ तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे तेवढा वेळ तुम्ही बोलू शकता. आणि तुमची इच्छा बोलायची आहे, जी कोणती इच्छा आहे ती सुद्धा तुम्ही बोलू शकता. ही इच्छा बोलल्यानंतर हे जे फळाचं ताट आहे किंवा टोपली आहे किंवा बाऊल आहे तो आपल्याला चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायचा आहे. चंद्राच्या प्रकाशामध्ये म्हणजे गॅलरीमध्ये किंवा टेरेसवर, जिथे तुम्हाला चंद्राचा प्रकाश त्या टोपलीवर पडेल अशा ठिकाणी ठेवायचा आहे. आता अशा ठिकाणी ठेवल्यानंतर 15 मिनटं ठेवायचं आहे. जर तुम्हाला तिथे बसावं लागत असेल तर तुम्ही 15 मिनटं ठेवू शकता, परंतु जर तुमच्या गॅलरीमध्ये उजेड येत असेल, चंद्राचा प्रकाश पडत असेल तर हे 1 तास तुम्हाला ठेवायचं आहे. 1 तास ठेवल्यानंतर घरामध्ये आणायचं आहे. रात्रभर ते तसेच फळं ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ही फळं दान करायची आहेत. जर तुम्ही मंदिरामध्ये दान करू शकता, हे तुमच्या घरामध्ये जर एखादी मेड येत असेल तर तुम्ही त्या मेडला देऊ शकता किंवा गाईलासुद्धा
ऑप्शन नसेल काहीच तर तुम्ही हे गाईलासुद्धा फळं चारू शकता. आता जर काही गायसुद्धा नाही आहे, तुम्ही दुसऱ्या परदेशामध्ये राहताय किंवा गाई अवेलेबलच नाही आहे, तर तुम्ही ही फळं स्वतः खाऊ शकता. परंतु शेवटचा पर्याय म्हणून ही फळं तुम्ही स्वतः खाऊ शकता. जर तुम्हाला लवकर रिझल्ट हवा आहे तर तुम्हाला ही फळं दान करायची आहेत. एखाद्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही ही फळं ठेवून येऊ शकता. तर हा होता एक आजचा छोटासा उपाय. आता बघूया दुसरा उपाय. दुसऱ्या उपायामध्ये काय करायचं आहे, दुसऱ्या उपायामध्ये आपल्याला फ्लोटिंग दिवे घ्यायचे आहेत. म्हणजे पाण्यावर तरंगणारे जे दिवे असतात ते आपल्याला घ्यायचे आहेत. एक परात घ्यायची आहे किंवा पसरट ताट घ्या. आणि जर दिवे नसतील, फ्लोटिंग दिवे नसतील, तरंगणारे दिवे नसतील, तर जे घरामध्ये दिवे आहेत आपल्या मातीचे दिवे ते सुद्धा घेतले तरी चालतील. परंतु ते दिवे 11 पाहिजेत. आता जर 11 दिवेसुद्धा आपल्याकडे नसतील तर आपल्याला 11 वाती घ्यायच्या आहेत. परंतु त्या वाती 5, 3 अशा करून लावा. म्हणजे 11 वाती एकत्र करून जरी तुम्ही लावल्या, परंतु त्या 11 वेळा 11 दिशेला जळल्या पाहिजेत. म्हणजे 11 वेगवेगळ्या वाती त्या जाळायच्या आहेत. तर ते दिवे 11 दिवे घ्यायचे आहेत. एक ताट घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, जसे की दिवे तरंगतील. आणि जरी खाली ताटाला टच झाले तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे. तर एक ताट घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि 11 दिवे त्याच्यामध्ये जोडायचे आहेत. आणि हे दिवे आपल्याला कुठे लावायचे आहेत, तर चंद्राच्या प्रकाशामध्ये आपल्याला हे दिवे जर तुमच्या इथे गॅलरीमध्ये चंद्राचा प्रकाश येत असेल तर तुम्ही तिथे लावू शकता. जर नाहीच, काहीच पर्याय नाही आहे, तर आपल्याला थोडासुद्धा चंद्राचा उजेड आपल्याला दिसत नाही आहे, तर आपण घरामध्ये मंदिराच्या आपल्या देवाऱ्याच्या समोरसुद्धा हा उपाय करू शकतो. जर चंद्राच्या उजेडामध्ये तुम्ही करताय तर त्या पाण्यामध्ये आपल्याला दिवे लावल्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला चंद्राची प्रतिमा बघायची आहे. आणि ती प्रतिमा बघून आपल्याला जी काही मनातली इच्छा आहे, माझं लग्न ठरलं आहे किंवा मला मी ह्या कलरची गाडी घेतलेली आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे किंवा माझ्या नवऱ्यासोबतचं रिलेशन खूप चांगलं आहे किंवा माझे मुलं माझ्यासोबत माझी मुलं माझं सगळं म्हणणं ऐकतात. जी कोणती इच्छा, जो काही प्रॉब्लेम आहे, जी काही तुमची इच्छा आहे की ती व्हावी अशी माझी इच्छा आहे किंवा माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे, अशी एक इच्छा किंवा कितीही इच्छा तुम्ही बोलू शकता त्या पाण्यामध्ये बघून. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत की तुम्हाला असं वाटतं की या माझ्या इच्छा पूर्ण व्हायला हव्या आहेत आणि त्या झालेल्या आहेत, अशा पद्धतीनं त्या बोलायच्या आहेत. आणि पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब बघून आपल्याला आनंद वाटतो आहे आणि खूप समाधान वाटतं आहे. अशा भावनेनं आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि ही माझ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत अशा भावनेनं आपल्याला हा उपाय करायचा आहे. ते पाण्यामध्ये बघून झाल्यानंतर दिवे विझून झाल्यानंतर ते ताट आपल्याला तसंच ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ताटातलं पाणी जे आहे ते आपल्याला सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे, सगळ्या लोकांच्या अंगावरती शिंपडायचं आहे. कारण युनिवर्स एकच आहे आणि चंद्राचे कुठे ना कुठे पौर्णिमेच्या चंद्राची एनर्जी प्रत्येकाकडे असते, प्रत्येकाच्या घरावरती येत असते, प्रत्येकावरती येत असते. त्यामुळे आपल्याला चंद्र दिसलाच पाहिजे किंवा चंद्राची प्रतिमा दिसलीच पाहिजे असं नाही आहे. जर तुम्हाला खिडकीमधून तुम्हाला चंद्र दिसत असेल, चंद्रामध्ये त्याच्या थोडासा जरी उजेड पडत असेल तर तिथे तुम्ही उपाय करू शकता. जास्तीत जास्त प्रयत्न करा की चंद्राची प्रतिमा आपल्याला दिसेल. आणि त्यानंतर आपण जो काही जे आपण पाणी घेणार आहे, दिवे घेणार आहे, त्यानंतरचं तुम्ही हा उपाय करू शकता. जर अवेलेबल नसेल तर मी सांगितलंच आहे की तुम्ही घरातल्या देव्हाऱ्याच्या समोर बसूनसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. आणि जितक्या तुमच्या इच्छा आहेत त्या इच्छा तुम्ही बोलू शकता. यामुळे तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. फक्त तुम्हाला धैर्य ठेवायची गरज आहे आणि श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय आपल्याला करायचा आहे. असं म्हटलं जातं की सत्यनारायणाची पूजासुद्धा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी जर केली तर त्याचं अधिक पुण्य, खूप फायदा होतो, आर्थिक परिस्थिती सुधारते, त्यासोबतच घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी येते. सत्यनारायणाची पूजा आपण घरामध्ये सुद्धा करू शकतो. ब्राह्मणाला न बोलवता बघा काही लोक दर पौर्णिमेला म्हटलं तरीसुद्धा सत्यनारायणाची पूजा करतात. त्यामुळे जर आपण सुद्धा अशा छोट्या गोष्टींची सुरुवात केली तर आपल्यासुद्धा घरामध्ये आर्थिक प्रगती सुधारते, आपली आर्थिक प्रगती होते, आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी येते. तर घरामध्ये कशी पूजा करायची आहे, तर केळीसुद्धा तुम्ही प्रसाद म्हणून ठेवू शकता. सत्यनारायणाची कथा तुम्ही पुस्तक आणून वाचू शकता किंवा मोबाईलवरती सुद्धा तुम्ही ती कथा लावू शकता आणि लोकांना तुम्ही प्रसाद वाटू शकता. प्रसादामध्ये आपल्याला फक्त रव्याचं किंवा गव्हाचे लापसी वगैरे असते त्या पद्धतीचा प्रसाद बनवायचा असतो किंवा केळीसुद्धा तुम्ही ठेवू शकता, खडीसाखर ठेवू शकता. सत्यनारायणाची पूजा जशी मांडतो तशा पद्धतीने थोडक्यामध्ये तुम्ही केळीचे खांब उभे न करता सुद्धा चौरंगावरती आपल्याला ही
ही पूजा मांडता येते. तशा पद्धतीनं पूजा मांडून घरच्या घरी जर तुम्ही हा उपाय केला, ही पूजा केली तर तुमच्या घरामध्ये कधीही कोणती निगेटिव्हिटी येणार नाही. आणि असं म्हटलं जातं की सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद जितक्या लोकांच्या मुखापर्यंत पोहोचेल, जितक्या लोकांना तुम्ही देऊ शकता तितक्या लोकांना दिले तर तेवढे तुम्हाला आशीर्वाद मिळतात आणि तेवढे तुमच्या इच्छा पूर्ण होतात. जर तुम्ही ही सत्यनारायणाची पूजा घरच्या घरी करत आहात तर पौर्णिमेच्या 31 तारखेला सकाळी आपल्याला ही पूजा करायची आहे. तर आता बघूया तिसरा छोटासा उपाय. या तिसऱ्या उपायामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही शेवयाची खीर बनवून चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवू शकता. किंवा जर ते नसेल जमत तर तुम्ही पाणी काचेच्या बरणीमध्ये किंवा बॉटलमध्ये पाणी भरून रात्रभर चंद्राच्या उजेडामध्ये ठेवायचं आहे. खीरसुद्धा जरी तुम्ही बनवली तर तीसुद्धा रात्रभर चंद्राच्या उजेडामध्ये ठेवायचं आहे किंवा आपल्या मंदिरात घरातल्या देवाऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर सकाळी तुम्ही काय करायचं आहे, हे जे पाणी भरलेलं आहे किंवा खीर आहे, खीर सगळ्यांनी मिळून घरातल्यांनी खायची आहे आणि पाणी जे आहे ते सुद्धा सगळ्यांनी घरातल्यांनी मिळून प्यायचं आहे, थोडं थोडं करून प्यायचं आहे. तर ह्या उपायाने सुद्धा तुमच्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी येते, आर्थिक प्रगती होते, सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या मनामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी येते. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.